नीती आयोगाचा एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे, ज्या अहवालातून देशभरामध्ये तब्बल 8,70,00,000 जे तरुण शिक्षण आणि बेरोजगारीच्या कात्रीत सापडलेत असं नीती आयोगानं आपल्या अहवालात म्हटलं। सध्याच्या बेरोजगारी आणि तरुणांच्या स्थितीवर प्रकाश टाकणारा हा अहवाल अतिशय महत्त्वाचा आहे। या 2014-15 पासून आतापर्यंत देशात 7,67,00,000हून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं म्हटलं गेलंय। धक्कादायक म्हणजे 15 ते 29 वयोगटातील 11% तरुण ना शिक्षण घेतायत ना नोकरी करतायत, तर पदवीधरांपैकी केवळ 8.25% तरुणांनाच पात्रतेशी सुसंगत नोकरी मिळाली आहे असं नीती आयोगानं आपल्या अहवालात म्हटलंय। महाराष्ट्राच्या महास्वयम आणि तामिळनाडूच्या नान मुद्वलन योजनेचं यात कौतुक करण्यात आलेलं आहे। या नीती आयोगाच्या अहवालामध्ये काय म्हटलं गेलं आपण पाहूया। 8.7 कोटी तरुण शिक्षण बेरोजगारीच्या कात्रीत सापडलेत। 15 ते 29 वयोगटातील 11% तरुणांना ना शिक्षण आहे ना नोकरी। पदवीधरांपैकी केवळ 8.25% तरुणांना सुसंगत नोकरी मिळते। 15 ते 29 वयोगटातील 88% तरुण घरकामात गुंतले आहेत। 2014 नंतर 7.67 कोटीहून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण हे देण्यात आलं। दरम्यान नीती आयोगाचा हा अहवाल समोर आल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले आणि सरकारवर टीका केली। आपण पाहूया। मल्लिकार्जुन खरगे म्हणतायत, शिक्षण ते रोजगार तरुणांचं उन्नतीचे सर्व मार्ग सध्या बंद आहेत। पदवी शिक्षणानंतर नोकऱ्या कुठे आहेत? दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकरी देण्याच्या आश्वासनाचं काय झालं? युवकांची संख्या ही खरं तर जमेची बाजू, ती संकटात कोणी टाकली? मोदी सरकारनं या 3 प्रश्नांची उत्तरं द्यावी अशी मागणी आता खरगे यांनी केलेली आहे।